श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शिवजयंती. शिवजयंती म्हणजे आपल्या राजांचा जन्मदिवस आणि आपल्या सगळ्यांचा म्हणजे सणच आहे हा. सणासारखाच आपण हा दिवस साजरा करायला हवा, कारण की जर राजे नसते तर आज आपण कशा हालतमध्ये असतो किंवा काय असते आपले दिवस माहिती नाही, म्हणजे विचारसुद्धा करवत नाही असे दिवस असते. सो आजचा दिवस हा माझ्या पद्धतीने मी घरी साजरा करते आहे. सो मी सणाप्रमाणे साजरा करणार, जशी आपण दिवाळी साजरी करतो तशाच पद्धतीने आपण राजांचा जन्मदिवससुद्धा साजरा करायला हवा. सो मी आज सकाळीच मस्त देवांना छान लख्ख उजळवून घेतलेलं आहे. छान देवपूजा झालेली आहे. स्वामींना नवीन वस्त्र घेऊन आलेले, ते वस्त्रसुद्धा मी त्यांना घातलेले आहेत. तर खूप छान दिसतं आहे सगळं. आपले स्वामी महाराज खूप छान दिसत आहे, बाकीचे देवसुद्धा खूप छान दिसत आहे. पिवळ्या रंगांची फुलं त्यांना मी अर्पण केलेली आहेत. तर खूप मस्त वाटलं करून. त्यानंतर मी दारात रांगोळीसुद्धा काढून घेतली. रांगोळी काढायचं कारण की मी तुम्हाला आधीच म्हटले की तर आपण सणाच्या दिवशी दारापुढे ही रांगोळी काढतोच, कारण की हिंदूंचं प्रतीकच आहे. जर आपल्याकडे एखादा सण असेल तर आपल्या दारापुढे रांगोळी आणि दिवे असायलाच हवे. तर म्हणून मी पण आज मस्त छान अशी रांगोळी काढली. 2 दिवे दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी छान असे दिवे लावले. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे सगळं पाहायला मिळेल की मी कशा पद्धतीने आजचा दिवस साजरा केलेला आहे. अगदी साधा आणि सिंपल पद्धतीने, जास्त काही तामझाम केलेलं नाही आहे, कारण की मल्हारला सांभाळून बाकीच्या गोष्टी पण करायच्या असतात. सो जितका वेळ मिळतो तितकं मी करायचा प्रयत्न करते. आज मल्हारला म्हणजे शिवजयंतीविषयी किंवा महाराजांविषयी बरंच काही मी सांगायचं ठरवलं होतं, की त्याला म्हणजे मला वेळ जसा मिळेल तसं मी महाराजांविषयी त्याला असं जी माहिती आहे ती द्यायचा प्रयत्न करणार आहे, किंवा महाराजांना मुजरा कसा करायचा हे सगळं शिकवणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं पाहायलासुद्धा मिळेल मी त्याला कशी शिकवते आहे. तर रांगोळी वगैरे काढून झाली. त्यानंतर मी आले किचनमध्ये. बाकीचे सगळे कपडे वगैरे सगळे धुवून झाले होते. तर भाकरी करायला घेतल्या होत्या. त्याआधी तव्यावर मसालासुद्धा फ्राय करून झालेला होता, म्हणजे अर्धा स्वयंपाक माझा ऑलरेडी झालेला होता. आज मी काळ्या वाटाण्याची उसळ करायची ठरवली होती, कारण की वाटाणे काल रात्रीच भिजत घातलेले होते. आज बुधवार होता, पण घरी असं स्ट्रिक्टली सांगितलं होतं की आज नॉनव्हेज करायचं नाही. आपण सणाच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे काही घरामध्ये करत नाही, तर मग आज का करायचं आपण. सो मी स्ट्रिक्टली असं बोलले की नाही, आज नॉनव्हेज करायचं नाही, आज आपण गोडाधोडाचंच जेवण बनवून खाणार आहोत. सो सगळ्यांनी ते ऐकलंसुद्धा. तर मग आज रात्रीच मी काळे वाटाणे भिजत घातले होते. तर काळ्या वाटाण्याची उसळ करायची ठरवलं होतं आणि त्यानंतर त्यासोबत भाकरी करायचं ठरवलं होतं. काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत भाकर खूप छान लागते. त्यानंतर एका साईडला भातसुद्धा शिजायला घातलेला आहे, तुम्ही बघितलात ब्लॅक कलरच्या टोपामध्ये. हे सगळं करून झालं आणि एकीकडे आता बघा मी मसाला फ्राय करायला घालत आहे कुकरमध्ये, कारण की वाटाणे मला इथे शिजायला लावून द्यायचे आहे, भाजी करायची आहे. तर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल, मी काळ्या वाटाण्याची उसळ कशी करते, तर हे कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला नक्कीच कधीतरी फुल व्हिडिओ ह्याचा दाखवेल की मी ही काळ्या वाटाण्याची उसळ कशी करते ते. तर खूप छान आणि मस्त होते काळ्या वाटाण्याची उसळ. आम्ही जे वाटण बनवून करतो ती, काही लोकांना माहितीसुद्धा असेल की ही उसळ आपण कशा पद्धतीने बनवतो. तर तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धतीने बनवतात तर हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तशी मी नक्की ट्राय करून बघेलच. तर हे बघा, काळे वाटाणे रात्रीच भिजत घातले होते. 2 टायमासाठी मला एकदाच रसाची भाजी करायची होती. तर मस्त फुगून असे मस्त आलेले आहेत वाटाणे. आणि आता मी हे कुकरलाच लावणार आहे. मी वाटण हे कुकरलाच मस्त परतून घेतलेलं आहे आणि कुकरमध्येच वाटाणे घालणार आहेत. म्हणजे 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये आपले वाटाणे छान मस्त शिजून येतील. तर आता मी दुसऱ्या
साईडच्या गॅसवर कुकर ठेवून दिलेला आहे आणि या साईडच्या गॅसवर मी आता लापसी करणार आहे, कारण की आज गोड काहीतरी करायचं मी ठरवलं होतं. शिवजयंती आहे तर धोड काहीतरी घरात व्हायलाच हवं. कढई घेतली आणि ही लापसी. तर ही माझ्याकडे जी लापसी आहे ती बारीक साईजची आहे. का जर मोठ्या साईजची असेल, जाड असेल ना, तर मी मोस्टली कुकरमध्येच करते, पण ही बारीक साईजची आहे आणि पटकन शिजेलसुद्धा. सो म्हणून मी आज कुकरमध्ये न करता कढईमध्ये करते आहे. पहिल्यांदाच कढईमध्ये मी लापसी करून बघते आहे. तर बघू कशी होते ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच की कशी होते ते माझी लापसी. तर हे बघा, इथे काळ्या वाटाण्याची उसळ बनवून रेडी आहे. मस्त अशी थिक बनवलेली आहे, जास्त पातळ नाही बनवली, कारण की घरामध्ये आमच्या एकदम पातळ रशाची भाजी नाही आवडत. थोडंसं असं थिकनेस आवडतं मल्हारच्या बाबांना. आणि तुम्ही तरी बघताय साईडने, तर मस्त तरीसुद्धा आलेली आहे. आणि इकडे दुसरीकडे आपली लापसीसुद्धा तयार झालेली आहे. तर हे बघा, मस्त छान दाणेदार अशी लापसी बनवून झालेली आहे. मला तर खूप आवडते लापसी. बाहेरचे जे जंक फूड्स किंवा जे गोड पदार्थ आहेत ते खाण्यापेक्षा लापसी ही कधी पण उत्तम पर्याय आहे. आणि लहान मुलांनासुद्धा खूप छान आवडते. मल्हारसुद्धा खूप आवडीने खातो लापसी. म्हणून मी ही म्हणजे 15 दिवसातून बनवतच असते. त्याला गोड शिरा वगैरे मी हे असं नाश्त्याला बनवत असते. सो जेवण बनवता मध्येच मिशोचं एक पार्सल आलं. छान असा वेडिंग कलेक्शनमध्ये मी म्हणजे आता वेडिंग सीझन चालू आहे त्याच्यासाठी मी एक ड्रेस ऑर्डर केला होता. सो तो आला, तर नंतर तुम्हाला मी तो खोलून दाखवतेच व्हिडिओच्या शेवटी. तर जेवण वगैरे करून झालं. आता पटापट सगळा किचन आवरून घेते. भांडे वगैरे घासायचे ते सगळे घासून घेते आणि मग तुम्हाला मी तो ड्रेस ओपन करून दाखवते. तर आता लग्नसराई चालू झालेली आहे आणि प्रत्येक वेळी फक्त साडीच नेसून जाणं लग्नाला असं काही कंपल्शन नाही आहे आता तरी. सो म्हणून म्हटलं की आता आपण काहीतरी नवीनसुद्धा ट्राय करूया. तर मी मिशोवर खूप स्क्रोल करत होते आणि हा जो ड्रेस आहे ना, तो मिशोवर खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये दाखवत होता वेडिंगसाठी आणि खूप छान वाटत होता. फोटोमध्ये तर खूप मस्त वाटत होता. आता लेट्स सी, बघूया आपण तो प्रत्यक्षात कसा निघतो आहे ते. सो मी आता हा खोलून बघितला आहे. याचं पॅकेजिंग तर खूप छान आलेलं आहे. ट्रान्सपरंट जी प्लास्टिकची बॅग आहे ना, ती खूप छान होती, मस्त होती. ड्रेससुद्धा खूप छान आहे. मोती चिटकवलेले आहेत ह्याच्यावर. आणि हे जे वर्क तुम्ही बघताय ना, हे सगळं लेस वर्कचं आहे. लेसमध्ये जे कोरीव काम केलेलं असतं ना, तशा पद्धतीने हे लेस वर्क आहे. मला आधी वाटलं की हे म्हणजे हाताने डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे. फोटोमध्ये मला असंच वाटलं होतं, पण समोर आल्यानंतर दिसतं की सगळं लेस वर्कचंच काम आहे. व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये खूप वेगळा वाटत होता, पण प्रत्यक्षात इतका खास वाटत नाही आहे मला जो, कारण की तर 1300 रुपयाच्या मानाने मला इतका काही खास वाटला नाही. तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की मी हा ड्रेस ठेवायला पाहिजे की रिटर्न करायला पाहिजे. अदरवाईज कलर तर खूप छान दिसतो आहे. फक्त मला कुर्ताच याचा आवडला. पॅन्ट काही इतकी आवडलेली नाही आणि दुपट्ट्याची लेनसुद्धा खूप कमी आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मी हा ड्रेस ठेवेल म्हणून, पण रिटर्नच करून टाकेन. जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल आणि कम्युनिटी पोस्टलासुद्धा त्याची लिंक तुम्हाला मी देईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.